धरून आणखीन एखादा व्यवसाय किंवा नोकरी करताय तर घरगुती एखादा व्यवसाय असं काही तुम्ही एक्स्ट्रा इन्कम सुरू करण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी एप्रिल महिना योग्य आहे. तुम्ही तुमचं काम एक्स्ट्रा अर्निंगचं काम जे आहे ते एप्रिल महिन्यामध्ये सुरू करू शकता. लव्ह लाईफ, प्रेमसंबंधांबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या नात्यामध्ये इगो क्लॅशेस होण्याची शक्यता आहे, मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, अहंकारामुळे नात्यात थोडासा तणाव येऊ शकतो किंवा काही गैरसमज होऊ शकतात. ते दूर करण्यासाठी अर्थात मिथुन राशीच्या लोकांना सांगायची गरज नाही, तुमचं संवाद कौशल्य उत्तम असतं. तुमच्या याच संवाद कौशल्याचा वापर तुम्हाला तुमचं नातं मजबूत करण्यासाठी करायचं आहे आणि तुमच्या संवाद कौशल्याने तुमचं नातं मजबूत होईल सुद्धा. कौटुंबिक वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर घरात सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये थोडासा तणाव तुम्हाला जाणवू शकतो. कुठल्याही मुद्द्यावरनं असेल, काही निर्णय घेणं असेल, काही महत्त्वाचे बदल घरात करणं असेल, या बाबतीतला तो तणाव तुम्हाला वाटू शकतो. पण नंतर वातावरण शांत होईल. मगाशी म्हटलं तसं इथे तुमचं संवाद कौशल्य खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तुमचं बोलणं तुम्हाला समोरच्याला पटवून द्यायचं आहे आणि त्याला नाराजही नाही होऊ द्यायचं आहे. यासाठी तुमचं कसबपणाला लागणार आहे. आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर अतिविचार करणं टाळा, कारण त्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते. अशा काही घटना घडू शकतात, पण तुम्हाला तुमच्या झोपेवर लक्ष द्यायचं आहे. योग्य वेळी योग्य तेवढी झोप घ्यायची आहे, कारण त्यानेच तुम्ही तणाव फ्री राहणार आहात. उपाय काय करायचे तर साधे उपाय आहेत. मिथुन राशीचा स्वामी आहे बुध ग्रह आणि बुध ग्रहाची देवता आहे गणपती बाप्पा. त्यामुळे गणपती बाप्पाच्या संदर्भातले केलेले कुठलेही उपाय तुम्हाला लाभदायक ठरतात. मग रोज अथर्वशीर्ष म्हणणं असेल किंवा गणपती बाप्पाचं कुठलंही एखादं स्तोत्र जर तुम्ही रोज तुमच्या उपासनेमध्ये म्हणत असाल अगदी 2-5 मिनटं वेळ काढून, तर त्याचा तुम्हाला लाभच होणार आहे. त्याचबरोबर तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं व्हावं. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, कुटुंबामध्ये किंवा कुठल्याही अशा क्षेत्रात आहात जिथे तुम्हाला बोलण्याची गरज पडते आहे, तिथे तुमचं संवाद कौशल्य उठून दिसावं, त्याचा तुम्हाला लाभ व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर बुधाचा जो मंत्र आहे तो रोज 21 वेळा म्हणा. तो मंत्र आहे ओम बुम बुधाय नमः, हा तो मंत्र आहे. त्याचबरोबर थोडंसं ध्यान धारणा, मेडिटेशन, प्राणायाम या गोष्टी तुम्हाला लाभ देणार आहेत. शक्य असेल तर बुधवारच्या दिवशी विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक साहित्याचं दान तुम्हाला करणं शक्य झालं तर ते नक्की करा, कारण यामुळे तुमची जी मानसिक स्थिती आहे, गोंधळाची मानसिक स्थिती किंवा तुमचं नशीब साथ देत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर त्या गोष्टींवर हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. हा महिना तुम्हाला नक्कीच शिकवणार आहे पेशन्स ठेवायला, अर्थात धैर्य ठेवायला, त्याचबरोबर स्मार्ट वर्क करायला, तणाव मॅनेज करायला सुद्धा हा महिना तुम्हाला शिकवणार आहे. अर्थात प्रगती आहे, यश आहे, पण त्यासाठी तुम्हाला धैर्य ठेवावं लागणार आहे. मिथुन राशीचा एप्रिल महिन्यात